मंत्रालयासाठी नवी सह इमारत उभारण्याचा घाट घालण्यात आलाय। 20 मंत्र्यांसाठी 110 कोटी रुपये खर्चून आधुनिक आणि सुसज्ज दालनांनी युक्त अशी नवी अनेक्स इमारत उभारली जाणार आहे। सध्याच्या मंत्रालयाला लागूनच आणि सुसज्ज अशी नवी इमारत असेल। सध्या काही मंत्र्यांना विधान भवनामध्ये, काही कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांना मंत्रालयाच्या विस्तारित इमारतीत 7व्या मजल्यावरती जागा मिळाली आहे। मात्र आता नवी अनेक्स इमारत उभारून या मंत्र्यांची सोय केली जाईल अशी माहिती आहे। आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। अभिषेक, नोव्हेंबर 2024 मध्ये सत्तेवर आल्यानंतर महायुती सरकारमध्ये मंत्र्यांची संख्या ही आपल्याला 40 वर पोहोचल्याचं पाहायला मिळते आणि त्यामुळे कुठेतरी मंत्रालयासाठी नवीन सह इमारत ही उभी राहताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। 20 मंत्र्यांसाठी साधारणपणे 110 कोटी रुपयांचा खर्च, आधुनिक आणि सुसज्ज अशी दालनं ही बनवली जाणार आहेत। मंत्रालयाला लागूनच मंत्रालयाच्या अनेक्स ची जी 5 मजली नवी इमारत आहे ही इथं बांधण्यात येणार। एकूण 110 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे। एकूणच यामध्ये जर का पाहायचं तर सध्याची जी इमारत आहे त्याच्याच सुसंगत अशी ही इमारत आपल्याला पाहायला मिळेल। काही मंत्र्यांना सध्याला विधान भवनात असेल तर काही कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्र्यांना मंत्रालयाच्या विस्तारित इमारतीच्या 7व्या मजल्यावर जागा जी आहे ती देण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच कुठेतरी मंत्र्यांची संख्या देखील वाढलेली आहे आणि कामकाज देखील आपल्याला वाढताना पाहायला मिळेल। त्याच पार्श्वभूमीवर संपूर्ण हा आराखडा जो आहे तो सध्याला पाहायला मिळतोय। धन्यवाद अभिषेक या माहितीबद्दल। त्यामुळे आता 20 मंत्र्यांसाठी आणि एकूणातच वाढलेल्या मंत्र्यांच्या संख्येला कुठेतरी सामावून घेण्यासाठी 110 कोटी रुपये खर्चून मंत्रालयाची नवी सह इमारत उभारली जाणार आहे आणि सध्याच्या इमारतीच्या संलग्न अशी इमारत असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।